नाही टाक. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजचा प्लॅन सेट आहे. त्याच्या अगोदर आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि थोड्या वेळात रेडी होऊन आपण निघू टू एक्झिक्यूट अवर प्लॅन. तू इथं बघ, बुक आत्ता सुटली आहे. बाकी पूजा आणि माझी दोघांची तयारी झाली आहे. आता थोडं हिला म्हटलं ऊन खाऊया आपण, थोडंसं विटॅमिन डी भेटेल. बुगू इथं बघतच नाही आहे. इथं एक सेकंड बघ, फ्रेंड्सकडे बघ, फ्रेंड्सकडे बघ. जाऊ हिला थोडं फ्रेशन अप करू अँड कंटिन्यू करू वाईल द टाइम ऑफ लिव्हिंग, वाईल द टाइम ऑफ प्रोसिडिंग. आज गर्दी असेल ना? हो, प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड. ॲक्च्युली प्लॅन होता फ्रेंड्स एकविराईला जायचा, जो आपण कोल्हापूरचा प्लॅन केलेला तेव्हाच केलेला. बट कालचा प्लॅन होता, बट काल आपण थोडं दमलेलं म्हणून आपण जवळपासच दगडूशेठ आणि इथे जाऊन आलो. पूजाला ते काम होतं ते. आज गुरुवार आलाय, कोणचा तिसरा, कोणता तिसरा पहिला आताशे महिन्याचे स्टार्टिंग आहे. लास्ट महिन्यापासून चालू हा तिसरा गुरुवार आहे. मग गर्दी असणार. पुढच्या मग प्रचंड गर्दी असणार. भागाला घेऊन जाणं आणि ते स्टेप चढायचे. मग काय करूया, मी मग एवढं गर्दी असेल तर बुकू पण तर परत नंतर कधी. खरंच नंतर कधीतरी जा. खूप गर्दी असते म्हणजे जाणं, आपल्याला जायचं आहे व्यवस्थित दर्शन करायचं तर आपण नंतर पण जाऊ शकतो. नंतर प्लॅन करू प्रॉपर. आता चालेल मग पॅकिंग मध्ये लेट्स गो. येते माझ्या बरोबर ये ना. तू माझ्यासोबत राहा. तू राहा माझ्यासोबत. नाही मी पण नाही तू माझ्याकडे राहा. चला मामी टाटा, गुडी टाटा. येते. काय काय बोलायचं तुला? आम्ही येतो, तुम्ही पण या लवकर घरी. तुम्ही पण या. बाय गुड्डी. गुड्डी ये लवकर. मी नाही नाही तर चल गुड्डी सोबत. मी आता कधीच नाही येणार. लवकरच माथेरानचा पण प्लॅन होणार, तर गुड्डी पण अपेक्षित फ्रेंड्स लवकर. गुड्डी बिड्डी कुठे? मिड्डी नाही, गुड्डी आहे. मी नाही येणार माथेरानला. मी कुठेच नाही येणार. गुड्डी सांगा बाय. थांबणार. तुझी लॅपटॉपची बॅग ठीक आहे थांबणार. वहिनी खाली गेली का? हो फ्रेंड्स, मगाशी छान पैकी पुलाव बनवलेला. हो आपण जस्ट गाडीमध्ये आता आता खायला. तुला जायचंच आहे घरी का? काय काम आहे तुझं? तू गेली घरी. चला बाय बाय. बाय गुड्डी, बाय मामी. काय बाबा येऊ लवकर परत. तुम्ही पण या घरी पटकन. हे ती तोंडात काय घालते रे तू? चल ये. जा लवकर चला. जा बाब्या जा. मला व्हिडिओ कॉल कर. ब्लॉग करणार आहे. नको करू ब्लॉग करणार आहे. नको करू बोल. काय ग त्याला तोंड बघ तिला जायचं नाहीये. हे दोघांमुळे जावं लागतंय ना. सारखं वागतच नाहीये. ऐकत नाही बहिणींचं. काय म्हणते मला चल बोलते. मी अशी कशी येणार? भावड्या लोक बोलते ते लग्न आहे ना प्रमोदचं, त्याच्यामुळं. काय भावड्या. ह्यांना जाऊ दे, आपण कपडे घेऊ. हे मग मी थांबतो, मला कपडे घे. काय बाबा. हे ये परत येतो आम्ही परत. सॉरी. संडेलाच फ्रेंड प्रमोदचं लग्न आहे. त्यात ते असणारे खडवलीला, तर आपल्याला विरारवरून खडवलीला जायचं आहे. आय एम शुअर ज्यांना माहिती असेल हा ट्रॅव्हल, थोडाफार अंदाज असेल ते गेस करू शकतील किती ते हे पडणार आहे. आणि उद्या ॲक्च्युली सुप्रियाताईचं हे आपलं मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. तर प्लॅन असा होता की त्यांचं महाबळेश्वरला जायचं होतं वन डे रिटर्नमध्ये, भाऊजींसोबत, सुप्रिया दिदी, मी, पूजा आणि वगैरे. पण जर ती आपण वन डे रिटर्न आलो असतो, मग सॅटर्डेला परत मग इथून ते विरार. नाही ते मध्ये हे आहे ना खांब आहे ना तो. अरे तिथून पहिला जिथून राहत होते तिथून. अच्छा
इथे बिल्डिंगच्या इथूनच आलो ना. तर आता इकडनं मॅपने दाखवलंय अच्छा. आता फिरवतोय. तर मग ते जास्त जरा ट्रॅव्हलिंग खूप जास्त झालं असतं बिकॉज संडेला परत मग विरारवरून निघा दादरवरून परत मग आपल्याला खडवलीवरून परत लग्न पण संध्याकाळचं आहे ते अटेंड करून परत रात्री येणं थोडंसं ट्रॅव्हलिंगचं हे झालं असतं. थांबलेत काय झालं? नाही गेले चालेल. आज या टाइमाला 2च दिवस थांबलो आपण हार्डली आहे ना पूजा, 2 दिवस पण नाही, एकच दिवस. तसं आता गुड्डी ऍक्च्युली थोडी हे झाली होती कारण की गुड्डी आणि आम्ही दोघी तेच बोलत होत्या नका जाऊ. सुप्रियाताई पण ओरडत होती की नको थांब करून, बट लग्न आहे तर जायला पाहिजे. तर मस्तिकोर बुगोनी फ्रेंड्स आता जस्ट इन ट्रॅव्हल जाता आता. तुझे लॉक ओपन केलेला की डायरेक्ट डोर ओपन केलेला. परत लावशील का आत? या लाईट लावणं खूप चुकीचं आहे. या लाईटी कधी लावायच्या नाही अशा. कोणत्या हा या फक्त एमर्जन्सी मध्ये लाईट लावल्या जातात. ती गाडी थांबवत आणि किंवा काही एमर्जन्सी झाला पटकन गाडीचा तरच लावायचे असतात या गाडी. पण हे लोक लावतात फक्त साधी नॉर्मल लाईट चालू ठेवून द्यायची असते. ती पार्क कुठं बाजूला उभा केली निघणार आहे थोड्या वेळात तर मग ते हॅझार्डवाल्याला एमर्जन्सी साठी असते ही light. ते मला ट्रेनिंग मध्ये पण सांगितलेलं की गली नाही लावायचं. जाता आता मध्ये आपण फ्रेंड्स लोणावळ्यामध्ये इथं कॅफेच्या इथं थांबलेलो कॉफी पित होतो. माझा कचरा माझी जिम्मेदारी. मस्तपैकी त्या दादानी पण मस्त गाडी पळवली, खूप छान आपण गप्पा मारल्यात. आता वेळ लागेल कारण की आता गोरेगाव वगैरे या साईडला जायचं आणि डायरेक्ट जायचं विरारला. चला हे बघा दरवाजा उघडायचा. सरक हात सरक, लॉक कर. दादाची डॉटर अद्वैता मस्तपैकी गप्पा मारत आपण दादांसोबत आलो. छान वाटलं दादा, थँक्यू सो मच. बघू पुन्हा भेट झाली तर. सेम टू. चला तुम्ही जावा सांभाळून. आता एवढंच एक आमच्या दोघांच्या मनाला की गोरे दादा जे होते त्यांना जायचं ऍक्च्युली कल्याणला, तर त्यांना प्रॉपर भाडं भेटावं ऍटलिस्ट कल्याणचं किंवा जवळपासचं तरी, कारण की विरारवरून त्यांना तिथे पोहोचायचं आहे. तू बॅग घेऊन ये, तिला घेऊन ये. हो बेटा तुझी बॅग घे. वरतून ते पाणी आलंय. काय आम्ही कुठे नाही चाललो, आम्ही आलोय आता. वेलकम बॅक होम फ्रेंड्स. आम्ही आत्ताच तर आलो. किती वाजले आता? 10. बेटा तो दरवाजा आपटायचा नाहीये. तर तुरा आज वाढला तुळशीचा. आणि ह्याला पण छोटे छोटेसे हे फुटले बघ. आणि इथे 2 पानं. काय हा होता छोटासा स्वागत डान्स फ्रेंड्स तुमचा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मस्तपैकी आता आपण नाश्ता करून घेऊ. आज काही काही कामं अपेक्षित होते बट बघू आता समोरच्याकडून तसं अजून काही रिस्पॉन्ड आलेला नाही आहे, तर येईपर्यंत बघू किती वेळ लागतोय ते. आणि त्यासोबतच आपण चहा घेतलाय. हा मला, हा हाफ तुम्हाला माहिती आहे कुणासाठी. कुणाला? हा आता ती पिते ना नंतर आपल्याकडूनच मागून घेते, त्यामुळे आज तिला पहिलाच जास्त दिलाय. हे चल बस बेटा ये. तू इथे बसणार आहे? काहीतरी एक आमची गादी आली त्याच्यामुळे ती गादी तिथे खाली ठेवलेली आहे. आणि ही गादी खूप जास्त मोठी आहे आणि वरती आणि खूप लफी टाईप आहे. आताच घुसते डायरेक्ट डास करून. एक गादी यायची बाकी आहे जी बेडरूम साठी असणार आहे, ती पण लवकरच येते. म्हणजे आज किंवा उद्याच्या ह्याच्यामध्ये डिलिव्हर होऊन जाईल. मोठी वाली गादी. अच्छा हा ते बघा ती अशी बसते बघा गादीवरती. अरे गुड.
हा ठीक आहे बस आपल्याला हा नको तर बरं बेटा नको पिऊचा रात्री मस्तपैकी सगळं काय आटपून 10:30-11 वाजता झालेलं जेवण बिवण करून कालचा एक पूर्ण दिवस मी कॅमेरा हातात फोन हातात घेतला नव्हता, रेकॉर्डिंग काही केली नव्हती. ओके, एक दिवस मी प्रॉपर काल हे केला, आराम केला. तर रात्री आम्ही सबस्क्रिप्शन घेऊन टाकलं मी ॲमेझॉनचं 10:30-11 वाजता. आणि ते जे आम्ही रात्री फॅमिली मॅन बघायला बसलो डायरेक्ट सकाळी 5 वाजता तो पूर्ण सीझनच बघितलं तर आणि मग झोपलो. म्हटलं काय उपयोग आहे सगळा काय लवकर आटपून पण उशिराच झोपलो सिरीज बघता. केस बाजूला कर बेटा, डोळा अक्षय खन्ना दिसायला लागला बेटा. तिसरं काय आलं ते हलवायचंय. काय म्हणते बेसन झुणका तू तिकडे खायचं होतं ना तुला. हा पण भेटलाच नाही आपल्याला कोल्हापूरमध्ये. ते पण मला लालवाला हवा होता. म्हणजे तिकडे इथे तर आपल्या घरी बनतंय ते. आणि मोस्टली हॉटेल्समध्ये भाकरी पण संपल्या होत्या जेव्हा पण आपण 2दा चेक केलं तरी. म्हणून आपण रोटी आणि बेसन खाल्लं शेवटी तिथे. बाकीचं मी आवडते फक्त तिकडे लक्ष देऊ. ओके हा पूजाची गडबड याच्यासाठी चालली कारण की तिने आरपणवरून हे बोलवलेलं काय बोलतात ब्युटिशियनचं काम आहे. तर त्यासाठी त्या एक मॅम आल्यात पार्लरची तिची अपॉइंटमेंट आहे. मम्मा आतमध्ये बेटा दरवाजा पण केला ना. ॲब्रो करते मम्मा ॲब्रो करते. छान. बाकी आपल्याला ते भिंतीसाठी कमेंट्स पण आले आणि मला पण आपल्याला पण दिसतंय की भिंती आपण आत्ताच काही महिने अगोदर कलर करवला आणि हे पण पाण्याचं लिकेज आहे. तर आपल्याला अजून पण काही रेसिडेंट आहेत बिल्डिंगमधले त्यांच्याशी आपली ओळख झाली आहे. तर त्यांच्याकडून आपल्याला पूजाला पण समजून आलं आहे की बाथरूममधलं लिकेज असतं त्यामुळे मग ते पाणी बाकीच्या पूर्ण घरात तिथे काही ना काहीतरी माध्यमाने पसरतं. तर आपल्याला बाथरूमचं ते हे करून घ्यावं लागणार आहे गिझरच्या इथूनच कदाचित मला तरी वाटतं लिकेज आहे आणि त्याच्यामुळेच ते सगळीकडे हे होते. म्हणून जिथे पाईपलाईन आहे ना तिथूनच फक्त लिकेज आहे. तर आपल्याला एकदा करावं लागेल बिकॉज ऑलमोस्ट 7 to 8 years झालेत बिल्डिंगला. तर त्यामुळे त्या रूम बनल्यापासून बंदच, कधी वापरलाच नाही, घरात टाकीच नव्हती, पाणीच नव्हतं, म्हणून काय जास्त हे नव्हतं. वापरण्यात आलं असतं तर पहिल्याच भिंत्यांचं हे दिसून आलं असतं. आता आपण टाक्या बसवल्यात, पाणी वापरतोय डेली आणि हे ते मग तेव्हा पण ते लिकेज दिसून आलंय. तर बघू कसं काय ते जे प्रिव्हियस ओनर होते त्यांच्याशी पण आपण कोऑर्डिनेट करून बघू की तुम्ही हाफ करा आम्ही हाफ करतो किंवा आपल्यालाच पूर्ण करायचं जे काय ते बघू. काय असेल तर आम्ही नक्की ते ब्लॉगमध्ये शेअर पण करेल. बट यामुळेच ते भिंतींचं मला वाटायचं की ते खाली पाणी वरतीपर्यंत चढतंय वगैरे हे ते, बट तसं नाही आहे. असेल पण तसं, बट आपल्याला आपल्या परीने हे वाले गोष्ट रिपेअर करून घ्यायचे. बाथरूममधून जे गिझरला जिथे पॉईंट कनेक्टेड आहे ते, आणि दुसरं काय बेसिनच्या इथून जाणारं पाणी आहे बघा. इथे बेसिन आहे, इथून पाणी इथे बघा, हे बघा इथून ओरलंय, दिसलं हे बघा. 1 सेकंड. हे सगळं इथून आहे ना, इथं बेसिन आहे, इथून मग ते हे पाणी जात असणार आहे बघा, इथून ओरलंय, दिसलं. इथून इथे कुठेतरी आपण गिझर बसवलाय. तर गिझरचं पण तिथं जे लिकेज आहे पाण्याला भेटतं ते स्लो येतं, बंद पण आहे बरोबर. तो त्या दिवशी हा पण आला होता इलेक्ट्रिशियन, आपण अर्बन कंपनीवरून बोलवलेलं गिझर बसवायला दुसरावाला. ते पण बोलले की आतून थोडंसं लिकेज असेल म्हणून ते पाणी पाईपवर येण्याच्या ऐवजी ते भिंतीमध्ये चाललंय, म्हणून ते तसं भिंतीवरती. पण मला एक डाऊट आहे की हिथे कुठून येतोय. इथून मला वाटतं ते आतूनच पाणी असं खालून कुठे हिथे येत असेल किंवा फ्रीजचं तर नाही होऊ शकत. तिकडचं पण पाणी पूजा वगैरे इकडं सोडते, इकडचा आणि इकडं किचनचं इकडं पाणी होत आहे, ते पाणी मग पाठच्या भिंतीवरती पण रिफ्लेक्ट होत आहे ना उद्या. आता हे एक आपल्या टू डू लिस्ट मध्ये आहे. आता ह्याच्यासाठी आपण लास्ट वीक कोल्हापूरला निघण्या अगोदर फाईट केली आहे जरा ग्रुपमध्ये. थोडं आपण जरा म्हणजे रूडली नाही पण थोडं हार्शली मी मेसेजेस केलेत की यार एवढं तरी वरच्यांनी एवढं जिम्मेदारी घ्यावी की एवढं रूम त्यांनी वरचा घेतलाय, तर त्यांच्यामुळे खालच्यांना त्रास होतो, त्यांनी त्यांची बँकली क्लीन केली पाहिजे. ते एक दिवस आले, म्हणजे एक दिवसात त्यांनी रिप्लाय केला, पण आता परत शांत बसले. ते मला खरंच समजत नाही. येऊन 1 तासाचं काम आहे ते, वरती त्यांना फक्त त्यांची बॅल्कनी क्लीन करायची आणि ते जो सिंक आहे हे बघा, हा सिंक आहे असा, हा सिंक तो असं उखाडला वाटतं त्यांचं, ज्याच्यामुळे ते पाणी ह्याच्यामध्ये जाण्याऐवजी बाजूने येऊन मग ते तिथून पाईपावरून आपल्या खाली येत आहे. तेवढं करायला त्यांना कितीचा वेळ लागतो तेच त्यांनाच माहिती.
बाकी अजून इकडं पण बघा, इकडे पण ते भिंत्यांवर पाणी आहे. आता इकडून कोणतं पाणी येते ते मला पण समजत नाही. बाहेरच्या पाईपचं तर नाहीये, आता बाहेर पण ओलं असतं. बट हे आहे. बट हे आपण जितके पण अजून बाकीच्यांकडून ऐकलं तर हे ऍक्च्युली बाथरूममुळेच होत आहे. ठीक आहे, म्हणजे बाथरूमच्याच लिकेजमुळे ते पाणी नको नको तिथं मग घरामध्ये कुठून कुठून चढतं, कुठं कुठं ओल्या होतात ते भिंत्या. बघू ते बाथरूमच पूर्ण आपल्याला किंवा पाईप तिथून आतमधून चेंज किंवा रिपेअर करावे लागते. चला हे एक बरं झालं. आता जाऊ आपण. आणि कालचा व्लॉग आहे तो ऑलरेडी सेव्ह झाला, मी पटकन अपलोड करून घेतो, म्हणजे मग बरोबर 2:30 वाजता तो शेअर होईल. आणि गेले 4 दिवस आपण कंटिन्युअसली 3 ते 4 दिवस 2:30चाच टायमिंग ठेवला. आणि त्यातच आपण आता विचार करतोय तोच एक टाइम ठेव, म्हणजे कुठं बाहेर जरी गेलो तरी या टाइमपर्यंत माझ्याकडून प्रॉपर अपलोड होईलच काही करून. झालं तुझ्याचं आवरून झालं फ्रेंड्स ब्युटिशियनचं काम. ते आता बुकला करून घेते, त्यासोबत आपण पण लंच करून घेऊ. चाट मस्तपैकी मगाशी बघितलंच, बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी झुणका बेसन वॉट एव्हर इट इज आपण ते करू. आणि ही कोल्हापूरवरून आणलेली चटणी ठेचा. तू 1 पण नाही बघितला कांदारा, मग तिथून बघ, मी पण बघतो रिपीट, म्हणजे मला पण लक्षात येईल. मग आपण रात्री 2 वाला बघूया. पण तू आला नाही ना अजून. आला ना. पानी नहीं आता है गीजर का, किसी दिन बहुत टाइम के बाद आता है ये तो. हाँ तो किसी दिन जो है ना एक आध घंटे तो मतलब यही चीज फिर ये वाले बाथरूम में भी रह सकती है, टाइल्स के अंदर पानी जाता है ऐसा, और फिर वो पानी फिर ऐसा नीचे वालों की कभी कंप्लेंट आई है क्या? क्योंकि अगर यहाँ से जो लीकेज का प्रॉब्लम है ना, अगर जैसे यहाँ लीकेज होता तो फिर नीचे वालों को प्रॉब्लम आ जाना चाहिए था अभी तक. बाथरूम का भी है, इसका भी पानी गीजर का आता ही नहीं है, मतलब वो अंदर से उसका फिर लीकेज रहेगा ना. लीकेज एक्चुअली कभी कभी क्या होता है, एयर पकड़ लेता है अच्छा. तो पानी नहीं आता है. कभी कभी अंदर है ना ब्लॉकेज होता है, अच्छा. होल उसका छोटा हो जाता है. तो कभी अगर प्रेशर से पानी आएगा तो पानी आने लगेगा, ओके. प्रेशर नहीं होगा तो फिर पानी नहीं आएगा. नहीं आएगा. वो कई सारी चीजें रहती हैं. हाँ, तो फिर क्या पाइप वाइप चेंज करना पड़ेगा अपन नहीं को? नहीं, उसके लिए पाइप नहीं चेंज करना पड़ता है, उसके लिए फिर प्रेशर मोटर लगाना पड़ता है. वो मोटर के साथ में फिटिंग के साथ में उसकी कनेक्शन वगैरह के साथ में तकरीबन वो पड़ता है 6,500 रुपए के लगभग. तो एक टाकी को एक बैठेगा क्या, दोनों में चल जाएगा वो एक ही? अगर दोनों टाकी आपका कनेक्टेड है तो चल जाएगा, क्योंकि तो ये सब लीकेज उसी का है क्या, अंदर से लीकेज रहेगा तो दीवार का? ये सीपेज, हाँ ये सीपेज आ रहा है ना आपका. हाँ ये लीकेज का ही प्रॉब्लम है. तो उसके लिए अपन को पूरा पाइपिंग अंदर का बदलना पड़ेगा? पूरा नहीं बदलना पड़ेगा सर, इसीलिए तो मैं बोल रहा हूँ आपको 1-2 घंटा कम से कम मुझे निकालना पड़ेगा. हाँ. फिर तो मैं कैसा, आपको एक चीज, एक्चुअली क्या होता है, ये सारी चीजें है कंसीड मतलब अंदर अंदर है अब बराबर. ना इसमें कुछ एक्सरे टाइप का भी कुछ नहीं होता. देख सकते बराबर वो मतलब वो टाइल्स खोलना पड़ेगा ना. ये जो चीजें है ना, ये एक्सपीरियंस के हिसाब से एक अंदाजे से होती है. अभी मेरे पास में कम से कम है ना हफ्ते में 2 काम तो आते ही है ऐसा वाला इस तरह के. तो लीकेज के नीचे लीकेज हो रहा है, बाथरूम में लीकेज हो रहा है, ये हो रहा है. और ऊपर वाले का कर्म में मैं काम भी 99 से कर रहा हूँ. अरे बाप रे. फिर भी ये अंदर का कितने तक अपना खर्चा एस्टिमेटेड जा सकता है फिर उतना, मतलब अपन कैलकुलेशन निकाल के फिर आपको बुलाते हैं वापस फिर ऐसा, क्योंकि अपन को ये बंदी करने का है पूरा. देखो ना इधर का भी किचन का भी, फिर ये वाला किचन का ही पानी रहेगा क्या? ये सब किचन का जो प्रॉब्लम होता है ना, किचन का ये प्रॉब्लम होता है, ये जो ग्राउटिंग जो आप लोगों ने किया हुआ है ना, ये ग्राउटिंग के अंदर पानी मारता है. इधर पे भी है, देखो ये सब गीला है ना इधर का, ये दीवार. ये फ्रिज का है क्या या फिर नहीं? ये दरअसल क्या है, ये जो है ना, ये नमी पकड़ा हुआ है. अच्छा. ये जो आ रहा है ना सीलन, हाँ ये नमी पकड़ा है. अच्छा. मॉइस्चर मतलब जो अंदर ये बाथरूम के अंदर जो फ्लोरिंग में जो पानी जमा होता है ना मट्टी के वो अंदर, थोड़ा बहुत गीला टाइल्स के और स्लैब के बीच में मट्टी होता है. अच्छा. रेती होता है ना, रेती से कोबा करते हैं ना, तो वो रेती भीग के पूरा गीला हो जाता है. बराबर. जब गीला होता है तो वो सीलन ऊपर चढ़ता है. ये देख लो, ये फिर पूरा नाखून घुस रहा है अंदर. अच्छा. ये जो ग्राउटिंग है ना, ये ग्राउटिंग पूरा आपको कराना पड़ेगा.
अच्छा, ये पूरा ग्राउटिंग कराने के बाद में वो भी इस पे वाटर प्रूफिंग केमिकल मिला के, सिर्फ वही, फिर पाइप का कुछ नहीं है और अंदर ये जो है ना, ये भी जो है ना, हम्म। ये भी पूरा ग्राउटिंग पहले आपको कराना पड़ेगा। ये फर्स्ट स्टेप जो होता है ना, वो यही वही होता है। समझे। फिर अपन को ऊपर का ही टाइल खोलना पड़ेगा ना फिर। वो अगर खोलना पड़ा, मुझे लगता नहीं है कि खोलना पड़ेगा, समझे। ये देखो ना, ये भी सब लीक है, ये वाली तो दीवार। यहाँ पे जो है, यहाँ तो पाइप है ही नहीं ना आपका। क्या दो चीजें होती हैं, हाँ 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 एक तो सिर्फ जो व्हाइट सीमेंट के अंदर डॉक्टर फिक्सेट जो केमिकल आता है ना, हाँ 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 हाँ। उसको मिला के उसके सामने भर देते हैं। पहले तो इसके अंदर सामने में हल्का हल्का ब्लेड मारते हैं, तो अच्छा। जितने मतलब वो पोकल सीमेंट होगा वो निकल जाएगा, निकल जो जाएगा। एकदम टाइट रहेगा वो रहेगा उसके रहेगा, अंदर। ओके। बाद में उसको व्हाइट सीमेंट भर देते हैं उसको हम्म। चारों तरफ से। एक तो ये होगा, और दूसरा कि उसके ऊपर है ना एक सिलिकॉन कोटेड आता है, अच्छा ट्रांसपेरेंट होता है वो, अच्छा। जैसे रेक्सिन की तरह। उसके ऊपर फिर वो मार देते हैं चारों तरफ। तो फिर उससे अपना पैर वीर सटकता नहीं है ना कुछ नहीं, मारने के बाद? ऐसा खुरदरा हो जाता है, समझ गया, ग्रिप और बैठ जाता है, स्लिपी और नहीं होता है वो। नहीं होता। तो खाली अगर मान लो जैसे अगर सिर्फ ओनली फॉर ग्राउंडिंग व्हाइट सीमेंट का केमिकल का कराना है, तो उसका तो कुछ 1500 रुपए जो है हम लोगों का लेबर चार्जेस रहता है। अच्छा, और उसमें केमिकल और वो मिला के 150 या 200 रुपए का वो सब मटेरियल लगता है, तो 1700 रुपए तक 1500 रुपये फिर लेबर का उसमें रहेगा। हाँ, वो एक्चुअली क्या है कि ऐसा नहीं है कि लाए और भर दी, भर दे। अच्छा, हम उसको लोगों को बनाना है। भरनों का हिसाब भी एक अलग होता है। थैंक यू सुबह। तेलाची बॉटल माझ्या डोक्याला तेल लाव ना. लावतो ते, ठीक आहे. बट चला, आपल्याला थोडी क्लॅरिटी आली बाबा, एक्सपिरियन्स आहे एवढं त्यांचा 1999 पासून ते या कामात आहे. बट चला, मला पण थोडीशी क्लॅरिटी आली की लिकेज आहे, पण तेवढं नाही जेवढं मी विचार करतोय. तेवढं ते खालचं प्रूफिंग करावं लागेल, जे काय तुम्ही ऐकलंच. बघू, ते एस्टिमेटेड चार्ज 3.5, 4.5, 5.5 पर्यंत जाईल आणि तो करून घ्यावा असं वाटतं मला. रूम घेतल्याच्या 6 महिन्यापर्यंत काही प्रॉब्लेम निघत असेल तर प्रिव्हियस ओनर आणि आपण नवीन दोघं मिळून काहीतरी करू शकतो, किंवा तेच पूर्ण करतात, असं काहीतरी आहे. शाबाश. मला थोडासा आराम करून आपण कांतारा बघितला, आणि हे पहिला बंद करू, शॉर्ट सर्किटचा लफडा नको. सगळे कपडे जी पूजानी मशीनला लावलेत, लकीली त्यांनी ब्लँकेट पण धुवायला टाकलेली, म्हणून त्या ब्लँकेटमध्ये घुमून घुमून सगळे कपडे बघा कसे लपेटले गेलेत. एवढेच आहेत, अजून असतील ना. अजून एखाद दोन बुग्गीचे कपडे छोटे छोटे. चहा पिता पिता फ्रेंड्स दिसतोय तुम्हाला, आत्ताच जस्ट फाडले आपण कोल्हापूरहून आणलेलं आंबा भडंग. लेट्स गो फॉर द टेस्ट. नाईस, थोडंफार तिखट आहे आणि छान आहे. मला एवढंच पाहिजे होतं की त्याच्यामध्ये ते गोड गोडवाल्या लाया टाईप असतात ना, ते नको पाहिजे होतं, आणि ते नाही आहे त्याच्यामध्ये. तर हे टाइमपास मस्तपैकी आपण खाता खाता चाय वगैरे नाश्ता एन्जॉय करू शकतो. तुम्ही पण इथून साईडला. फ्रेंड्स, आपण बाहेर निघालो तर मम्मानी बुग्गूला बघ ना कशी होती टाईप, नवीनच चप्पल घातली हो. त्या चप्पलला पाठवून हे असं प्रॉपर ते बकल टाईप, त्या चप्पलमुळे बुग्गूला होतोय त्रास. चला, नको नको, नंतर काढूया. असं काय आलंय असं? हे घेते. हा डार्क वालाच घे. गुळ हवाय फ्रेंड्स, आफ्टर जिम साठी थोडं चणे विणे सोबत खायला. हे बघा, असा डार्क वाला घेतोय आपण, ना ते असं लाईट वाला. ते काय काय मॅच पॉपकॉर्नचे दाणे पण आहे, हे पण आहे. चला, आपण घरी गेल्यावरती एक ट्राय करूया, स्पायसी गार्लिक. अरे लिक्विड सोप आहे का रे? लिक्विड सोप नको वापरू सांगितलं तुला. लिक्विड सोप ट्रॅव्हल करायला बरं पडतं ना रे तुला. तसं आपल्याकडे आहे लिक्विड सोप डवचं. डवनी अशी स्किन अशी तुळतुळीत होते ना, तेल लावल्यासारखी आंघोळ करून झाल्यावरती पण. ते त्यासाठी तसं. हा, शॉवर जेल. तुम्ही बाहेर कुठे गेल्यावरती साबणाला पाणी लागून राहत नाही, हे नाही. छोटं असतं तर बघितलं असतं, पण हे सगळे मोठे मोठे आहेत. हा, आपण दोघं खावल्या. कोणासाठी तरी आपण हेल्दी वाली घेतोय, बीटरूट चकली. नको, आपण चिप्स घेतले नाही, एवढे बस झालं. चॉकलेट आहे घरी. चला, शॉपिंग झाली आपली, आता हा चला सर पाणीपुरी खाऊया. बुगूने ते मटका आठवते फ्रेंड, धूपवाला फोडल्याला. पूजा ते घेते, कोण आहेच नाही, पूजा एकटीच चालली. आपली मानस आपलीच नाती.
काय आलं 60 रुपये सांगितलं त्याने 30 रुपयाला दिला नव्हतं. 30 रुपयाला दिला नव्हता. चला बस. तरी कळपाची चल. मेंढरास भीती. कुठे जायचं आता? टन टन तसं टन. आज पूजाला फिरायचा मूड झालाय खूप. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. हा इथे का नाही जायचं? अर्जंटमध्ये कोणती गोष्ट पाहिजे तुम्हाला? आज बघू नाही खाते. ती वाली रे. एक ती का एक मीडियम. त्यांना माहिती झालं असतं. खूप वेळानंतर कशाने? स्कूटीने 2 तास 8 अच्छा. मिनिटं दाखवतो. अडवलीला. फ्रेंड्स प्रमोदचं लग्न आहे तर बघूया. उबरनी पण लांबच दाखवतंय, ट्रेननी पण जबरदस्त लांब. विरार टू खडवली. काहीतरी फिगर आउट करू छानपैकी आणि पोचू. आय थिंक मी लास्ट टाइम कुठेतरी वेगळा घेतलेला रे. अरे तुझे आजोबा आमच्याकडे राहिले होते ताडदेवला. तुकाराम जाधव. म्हणजे मला अंगा खांद्यावर खेळवलाय तो. तुम्ही कसे मला ओळख? मी तुमचं ते हे बघितलं ना, हे रोज बघतो आम्ही. अच्छा ते ब्लॉग तुझ्या आजोबांचं हे झालेलं ब्लॉग होतं. फोटो बघितला ना. म्हणजे माझ्या आजोबांना तुम्ही ओळखता? मला लहानाचा मोठा त्यांनी केला. हॉस्पिटलमधून मला त्याने आणलाय. म्हणजे ताडदेवला माझ्या घरी राहायला होते ते. हा जेव्हा जवळजवळ कामाला 25 होते. वर्ष. हा, कामाला होते तेव्हा. हा मला पिक्चर ब्रह्मचारी पिक्चर 1972 साली मी 10 वर्षाचा होतो. ते पिक्चरचे एवढे वेळे ना दिलीप कुमारचे या ते हा. आमचं. हा. अच्छा तुम्ही सेम गाव. नाही नाही मम्मीच्या मामाचं. साईडला. त्या दिवशी अनुस्कुरा. नव्हती काय सांगत गाडीमध्ये तो येळवण आमचा अनुस्कुरा गाव. अनुस्कुरा घाट. हा अरे हे काय आहे सनसेट काय भारी आहे. मी गेले तू किती वळण आहे त्याला. स्कूटर बापरे. घेऊन आम्ही फिरायचो ना. हा म्हणजे आम्ही पण आहे ना